पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज। मध्य महाराष्ट्र, कोकण, मुंबईत पावसाचा इशारा। हवामान विभागाची माहिती। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड दापोली रस्त्यावर पावसाचं पाणी। पुलाच्या खराब कामामुळे मनसे नेते वैभव खेडेकर आक्रमक। ठेकेदाराच्या अनियमिततेमुळे रस्ता बंद, वैभव खेडेकरांचा आरोप। अमरनाथमधील वालधुनी नदीच्या पुराचं पाणी रस्त्यावर येण्याची भीती। पालिकेनं नदीची संरक्षक भिंत तोडल्यानं पाणी रस्त्यावर येण्याची भीती। बदलापुरात 4 तासांमध्ये 160 मिलीमीटर पावसाची नोंद। जवळपास 100 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। आपत्कालीन स्थितीत 12,000 नागरिकांच्या स्थलांतराची तयारी। पूरस्थितीचा सामना करण्यासाठी पालिका यंत्रणा सज्ज। बारामतीत खासदार सुनेत्रा पवारांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याची सुनेत्रा पवारांची माहिती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यासोबत संवाद। सोलापूरच्या गुंजखळी गावातील शेतकऱ्याची बैलगाडी काल पाण्याखाली वाहून गेली होती। त्यामध्ये शेती उपयोग साहित्याचं नुकसान झालं। खासदार निलेश लंकेच्या साधेपणानं पुन्हा मन जिंकली। पुण्याच्या रायरेश्वर किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेसाठी आले असताना कार्यकर्त्यांसोबत जमिनीवर झोपत शाळेत मुक्काम केला। साताऱ्यात शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली मान्सून आढावा बैठक। मान्सूनमध्ये प्रत्यक्ष क्षेत्र पातळीवर जाऊन काम करा, देसाईंच्या अधिकाऱ्यांना सूचना। हायटाईडच्या शक्यतेमुळे मुंबईतील गेटवे परिसरात पोलिसांकडून बॅरिकेडिंग। मुंबईला हवामान विभागाकडून रेड अलर्ट। मुंबईच्या प्रभादेवी येथील वीर सावरकर मार्गावरील लक्ष्मी निवास आणि कामत हाऊस या सोसायटीची संरक्षण भिंत पावसामुळे कोसळली। स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर आमदार महेश सावंतांकडून पाहणी। तातडीनं भिंत बांधून देण्याचे आश्वासन। रायगडच्या रोहा तालुक्यातील हनुमाननगर भागात दरड कोसळली। माजी नगराध्यक्ष समीर शेंडगेंची घटनास्थळी धाव घेत पाहणी। परिसरातील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ। 9.4 मीटरपर्यंत नदीची पाणी पातळी वाढली। नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। उत्तरनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस। शिर्डी, राहता आणि श्रीरामपुरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला। जनजीवन विस्कळीत। पुण्याच्या दौंडमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। कांदा भिजला। छगन पाटील या शेतकऱ्याचं 500 गोणी कांदे भिजले। शेतकऱ्यांना अश्रू अनावर। दौंड तालुक्यातील चिंचोली गावात पावसामुळे महिलेचा संसार उघड्यावर। घरातील संसार उपयोगी वस्तू भिजल्यानं महिलेला अश्रू अनावर। पोहण्यासाठी गेलेल्या 2 सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू। जालना शहराच्या मोती तलावातील घटना। पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघांचा बुडून मृत्यू। अकोल्यातील अकोट तालुक्यात पावसामुळे शेती पिकांचं नुकसान। केळी उत्पादक आणि ज्वारी उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। 28 मे पर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। शेतमालाची योग्य काळजी घेण्याचं आवाहन। अहिल्यानगरमधील राहता आणि श्रीरामपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। पावसामुळे रस्ते, ओढे नाल्यांमध्ये पाणी साचलं। जनजीवनही विस्कळीत। धाराशिवच्या उमरगा शहर आणि परिसरात मुसळधार। शहरात पाणी साचलं। शेतीच्या मशागतीची कामं थांबल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। धुळ्याच्या आरणीत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नागरिकांच्या घरावरील पत्र उडाले। अनेकांच्या घरात पावसाचं पाणी साचलं। जेजुरी गडावर तुफान पाऊस बरसला। पावसामुळे पायऱ्यांहून धबधब्यासारखं पाणी वाहू लागलं। खंडेरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना नयनरम्य दृश्य अनुभवायला मिळालं। गडचिरोलीतील कोरची कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 12 तासांचा जाम। छत्तीसगडहून बंगळुरूकडे जात असलेला ट्रक नादुरुस्त झाल्यामुळे वाहतूक कोंडी। जवळपास 5 ते 6 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। सोलापूर जिल्ह्यात पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा। सोलापुरातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। सोलापूरच्या माळशिरसमधील नीरा नदीला पूर आल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। भाजपचे माजी आमदार राम सातपुतेंकडून नुकसानाची पाहणी। तात्काळ पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। सोलापूर बार्शी तालुक्यातील भोगावती नदी दुथडी भरून वाहू लागली। नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा। वाळूज, मनगोली, तडवळे, ढोराळे, याबली, इर्लेवाडी, इले या गावांना इशारा। सोलापूरच्या बार्शी तालुक्याला पावसानं झोडपलं। वैरागसह 54 गावातील जनजीवन विस्कळीत। अनेक गावात पूरस्थिती। नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। पावसामुळे गहू, मका, ज्वारीसह अन्य पिकांचंही नुकसान। रायगडच्या रोहा तालुक्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस। हनुमाननगर परिसरात दरड कोसळली। नीरा नदीतून भीमा नदीत 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। पंढरपूरमधील भीमा नदीवरील ब्रिटिशकालीन जुना पूल पाण्याखाली, तसंच भीमा पात्रातील मंदिरही पाण्याखाली। उजनी धरणातील ढगफुटीचा एक व्हिडिओ व्हायरल। करमाळा तालुक्यातील विटरगाव मधल्या युवकांनी काढलेला व्हिडिओ व्हायरल। बुलढाण्याच्या कवळा ते
कवळा फाटा रस्त्याची चाळण, मान्सूनपूर्व पावसानं रस्त्याचं पितळ उघडं पडलं, रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी. राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या 5 जणांना अटक. फरार असताना राजेंद्र हगवणेला मदत करणं 5 जणांना भोवलं. बावधन पोलिसांकडून 5ही जणांना अटक. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात महिला आयोगात तक्रार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली गाडे यांनी संगीता भालेराव यांना दिलेल्या धमकीचं प्रकरण. राज्य महिला आयोगासह मुख्यमंत्री कार्यालय, पुणे पोलीस आयुक्तांकडे ही तक्रार. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली कसबटे कुटुंबियांची भेट. महिला आयोग नोटिशी पुरता मात्र कारवाई करत नाही. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची महिला आयोगावर टीका. वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपी सासू नणंद पतीला 2 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपी निलेश चव्हाणला लवकरच अटक करणार. पिंपरी चिंचवडच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडेंची प्रतिक्रिया. जितेंद्र आव्हाड रिक्षा चालवत ठाणे महापालिका मुख्यालयात पोहोचले. यावरून आनंद परांजपेंची आव्हाडांवर टीका. परवाना आणि बॅच नसतानाही आव्हाडांनी रिक्षा चालवली. आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. सिंधुदुर्गमधील तुळसगावचे ग्रामदैवत श्री जयतीर्थ देवाच्या वार्षिक उत्सवाला आजपासून सुरुवात. सलग 11 दिवस चालणाऱ्या उत्सवासाठी राज्यभरातून भाविकांची गर्दी. बीडच्या माजलगावचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचा अपघातात मृत्यू. तुळजापूर औसा महामार्गावर आर.टी. देशमुखांच्या कारचा भीषण अपघात. आर.टी. देशमुख यांची गोपीनाथ मुंडेंचे विश्वासू म्हणून ओळख होती. जळगावच्या पारोळा तालुक्यात 2 गटात हाणामारी. 8 जण गंभीर जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. जुन्या वादातून हाणामारी झाल्याची माहिती. देशभरात 1000हून अधिक कोरोना रुग्ण. केरळमध्ये सर्वाधिक 430 कोरोना रुग्ण. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 240 वर. परळीच्या सरस्वती नदीपात्रातील अतिक्रमण काढण्यासाठी माजी नगराध्यक्ष आक्रमक. दीपक देशमुख यांच्याकडून नगरपालिकेसमोर स्वतःला गाडून घेत आंदोलन. जळगावच्या जिल्हा परिषदेसमोर बहुजन क्रांती सेनेचं धरणे आंदोलन. परिचारिकांच्या विविध मागण्यांसाठी बहुजन क्रांती सेना आक्रमक. जळगाव महापालिकेविरोधात गाळेधारकांचं आंदोलन. पालिकेच्या भाडे आकारणीच्या निर्णयाला व्यापारी वर्गाचा विरोध. नंदुरबार जिल्ह्यात कांद्याला दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी कांदा विक्रीकडे पाठ फिरवली. चांगला दर मिळेपर्यंत कांदा साठवणूक करून ठेवण्याची शेतकऱ्यांची भूमिका. नंदुरबार जिल्ह्यात बोगस बियाणे विक्रीच्या प्रकारात वाढ. कृषी विभागाकडून 7 पथकं तैनात. जिल्ह्यातील सर्वच कृषी केंद्रांच्या तपासणी केली जाणार. धुळ्यात शेती कामासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग. धुळे शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वच्छतेची मागणी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं निवेदन. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीकडून तयारी सुरू. पालिका निवडणुकीत बसपाला चांगलं यश मिळेल. प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे यांचं वक्तव्य. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील बोदर्डे परिसरातील घराला आग. संसारोपयोगी वस्तू जळून खाक. ग्रामस्थांकडून मदत करण्याची मागणी. बदलापूरमध्ये श्वानाच्या पिल्लाला वॉचमॅनकडून अमानुष मारहाण. जखमी पिलाचा उपचारादरम्यान मृत्यू. वॉचमॅन विरोधात गुन्हा दाखल. महाराष्ट्र साहित्य परिषद प्रतिष्ठेच्या ग्रंथ पुरस्कारानं लेखक संजय दुधाणे यांचा गौरव. ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा पुस्तकासाठी दुधाणेंना पुरस्कार.